हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 7 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून कोठे उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. तर भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून नवी दिल्ली येथे उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न पाहूया. भारत सरकारच्या कोणत्या केंद्रीय मंत्रालयाकडून नवी दिल्ली येथे उद्योग क्षेत्रातील गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे पर्यटन मंत्रालय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गुंतवणूकदार चार्ली मुंगेर यांचे निधन झाले. ते कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते? तर चार्ली मुंगेर हे गृहनिर्माण या क्षेत्रातील तज्ज्ञ होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाची 2024 साठी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे? उत्तर आहे दुसरा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताचा सर्वात मोठा 287 किलोमीटरच्या वर्तुळाकार रेल्वे मार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे? उत्तर आहे बेंगलोर येथे. तर भारतातील सर्वात मोठा 287 किलोमीटरच्या वर्तुळाकार रेल्वे मार्ग बेंगलोर शहरामध्ये बनवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात देशातील पहिला दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे सहारनपूर येथे. तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सहारनपूर शहरात देशातील पहिला दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मिलिटरी लिटरेचर फेस्टिवलचे आयोजन पुढील वर्षी कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? उत्तर आहे अमृतसर या शहरामध्ये मिलिटरी लिटरेचर फेस्टिवलचे पुढील वर्षी आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी कोणत्या कंपनीला प्रमाणपत्र मिळालेले आहे? उत्तर आहे गरुड एरोस्पेस या कंपनीला प्रमाणपत्र मिळालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वर्जिन अटलांटिक या विमान कंपनीने जगातील पहिल्या 100% शाश्वती इंधनावर चालणारे विमान कोणत्या मार्गावर चालवलेले आहे? तर उत्तर आहे लंडन ते अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. भारत बायोटेकने कोणत्या विद्यापीठासोबत लस संशोधनासाठी सामंजस्य करार केलेला आहे? उत्तर आहे सिडनी विद्यापीठ. तर भारत बायोटेकने सिडनी विद्यापीठासोबत लस संशोधनासाठी सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायत बँकिंगसाठी कोणती बँक योजना सुरू केलेली आहे? उत्तर आहे AMA बँक. तर ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायत बँकिंगसाठी AMA बँक योजना सुरू केलेली आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विजयवाडा रेल्वे स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलद्वारे कोणते रेटिंग प्रदान करण्यात आलेले आहे? उत्तर आहे प्लॅटिनम रेटिंग्स. तर विजयवाडा रेल्वे स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल म्हणजेच IGBC द्वारे प्लॅटिनम रेटिंग्स प्रदान करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महिमा कल्ट ही एक धार्मिक चळवळ आहे ज्याचा उगम कोणत्या राज्यात झालेला आहे? उत्तर आहे ओडिसा. पुढचा प्रश्न पाहूया. बोंडवोल तलाव कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे बोंडवोल तलाव गोवा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नागालँडचे अधिकृत भाषा कोणती आहे? तर उत्तर आहे इंग्रजी. तर नागालँडची अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या राज्यघटनेत किती भाषांचा उल्लेख आहे? तर भारताच्या राज्यघटनेत एकूण 22 भाषांचा उल्लेख आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सॅन फ्रान्सिस्को येथे 1913 मध्ये गदर पार्टीचे संस्थापक कोण होते? तर 1913 मध्ये गदर पार्टीचे संस्थापक हे लाला हरदयाळ व सोहनसिंग भकना हे होते. तर सॅन फ्रान्सिस्को येथे 1913 मध्ये गदर पार्टीचे संस्थापक लाला हरदयाळ व सोहनसिंग भकना हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. तेलंगणा राज्यात विधानसभेच्या किती जागांसाठी निवडणूक पार पडली? उत्तर आहे 119 जागा. तर तेलंगणा राज्यात विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणूक पार पडली. तर किती टक्के मतदान झाले? तर 64% इतके मतदान झाले. पुढचा प्रश्न पाहूया. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी पात्र ठरणारा युगांडा हा कितवा आफ्रिकी देश आहे? तर उत्तर आहे 5वा. तर T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी पात्र ठरणारा युगांडा हा 5वा आफ्रिकी देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 मध्ये कोणत्या 2 देशात होणार आहे? तर T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 अमेरिका व वेस्ट इंडिज या 2 देशांमध्ये होणार आहे. अमेरिका व वेस्ट इंडिज. तर अमेरिकेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, मोठे शहर आहे न्यूयॉर्क, भाषा आहे इंग्रजी, सरकार आहे संघीय प्रजासत्ताक, तसेच राष्ट्रप्रमुख आहे जोसेफ बायडन आणि चलन आहे अमेरिकन डॉलर. त्यालाच आपण USD असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. हेनरी किसिंजर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी परराष्ट्र मंत्री होते? तर उत्तर आहे अमेरिका. तर हेनरी किसिंजर हे अमेरिका देशाचे माजी परराष्ट्र मंत्री होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.